गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मला वाटते अंतरित्वावसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. श्रीराम शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते. जयश्री ताईंनाही नमस्कार करते. दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते. आज दशक 14वा, समास 5, हरिकथा लक्षण. श्रीराम समर्थ. श्रीराम मागा हरिकथेचे लक्षण श्रोती केला होता प्रश्न. सावध होनी विचक्षण परिसोत आता श्रीराम. हरिकथा कैसी करावी रंगे कैसी भरावी. जेणे पाविजे पदवी रघुनाथ कृपेची श्रीराम. की यापूर्वी श्रोत्यांनी हरिकथेच्या लक्षणाविषयी प्रश्न विचारला होता. त्याचे उत्तर आता समर्थ आपल्याला देत आहेत. दुसऱ्या 9वीदा भक्तीमधील कीर्तन भक्ती जेव्हा अभ्यासले तेव्हा त्यात समर्थांनी सांगितले होते की सगुण हरिकथा करावी, भगवत भक्ती वाढवावी. मग ही हरिकथा कशी करावी की ज्यामुळे रघुनाथ कृपा होऊ शकेल, म्हणजे तिच्यामध्ये कुठला रंग भरावा ते ऐका. सोने आणि परिमळे यक्षुदंडा लागती फळे. गौल्य माधुर्य रसाळे तरी ते अपूर्वता श्रीराम. तैसा हरिदास आणि विरक्त ज्ञाता आणि प्रेमळ भक्त. व्युत्पन्न आणि वादरहित तरी हेही अपूर्वता श्रीराम. रागज्ञानी ताळज्ञानी सकळ कळा ब्रह्मज्ञानी. निराभिमाने वर्ते जनी तरी हेही अपूर्वता श्रीराम. मत्सर नाही जयासी जो अत्यंत प्रिये सज्जनासी. चतुरांग जाणे मानसी अंतरनिष्ठ श्रीराम. हरिकथाकार कसा असावा ते सांगताना समर्थ म्हणतात की ज्याप्रमाणे सोने म्हटले की त्याच्याबद्दल आकर्षण व ते माझ्याजवळ असावे असे प्रत्येकालाच वाटते, तर त्या सोन्याला जर सुगंध असेल, त्याचप्रमाणे उसाला गोड मधुर रसाने भरलेली गोड फळे लागली तर ती अपूर्वाई वाटेल. परंतु असे होणे कधीतरी शक्य आहे का? अगदी त्याचप्रमाणे हरिकथा करणारा हरिदास विरक्त व ज्ञानी असून भक्त आहे, पंडित असून वादाची खुमखुमी त्याच्याजवळ नाही. माल कंसादी रागाची उत्तम जाण त्याला आहे. त्रितालादी तालाचे ज्ञान आहे. अनेक कला संपन्न ब्रह्मविद्येत प्रवीण असूनही त्याच्याजवळ अहंकार नाही. असे ही अपूर्वच आहे असं समर्थ म्हणतात. कारण फारच ही गोष्ट दुर्मिळ आहे की हे सगळे गुण एखाद्या हरिकथा करणाऱ्याच्या अंगी असावे. म्हणूनच समर्थ त्याला अपूर्वच म्हणत आहेत. कारण हे सर्व गुण असणे जसं दुर्मिळ आहे, म्हणूनच समर्थांनी त्याला अपूर्व जरी म्हटलं असलं, कारण त्याचं कारण आहे की तुमचा आमचा सगळ्यांचा अनुभवच आहे की एखाद्याजवळ जर खूप संगीताचे ज्ञान असेल, अनेक कला असेल आणि अहंकार नाही, असं क्वचितच पाहायला मिळतं. बऱ्याच वेळा तर आपण कलाकार लोक
प्रसिद्धी आणि पैसा मिळाल्यानंतर व्यसनाच्या आहारी जाताना आपण पाहतो. त्याचप्रमाणे एखादा कीर्तनकार, प्रवचनकार, पुराणे सांगणाऱ्यांनी म्हणजे जे लोक हरिकथा कथन करीत असतात त्यांनी विरक्त असावे. पण प्रवचन कीर्तन करणारे लोक प्रवचनातच सांगतात की वैराग्य अंगी बाणले पाहिजे, पण प्रत्यक्षात ते बोलतात तसं वागताना मात्र दिसत नाहीत. काही सन्माननीय अपवाद वगळता सर्व चित्र निराशाजनकच दिसते. बरेच कीर्तनकार भरमसाठ बिदागी दिल्याशिवाय कीर्तनाला उभेच राहत नाही. बिदागी जास्त मिळावी, आरतीतले पैसेही मलाच मिळावे असे सर्व सुरू असेल तर कीर्तन प्रवचन करणे हा एक उद्योगच होऊन जायचा. तसा तो होऊ नये म्हणूनच अपूर्व असले तरी अशक्य कोटीतले असले तरी हरिदास मंडळी विरक्त असावीत अशी आपली अपेक्षा समर्थ येथे व्यक्त करत आहेत. ज्ञानी विद्वानांकडून समर्थांची अपेक्षा आहे की त्यांनी वाद घालू नये. आपल्याला व्यवहारात असे दिसते की 4 विद्वान लोक जेव्हा एकत्र येतात तेव्हा प्रत्येकाला आपल्या ज्ञानाचा अहंकार असतो. मी किती ज्ञानी हे सांगण्यासाठी त्यांची जणू काही चढाओढच सुरू असते. त्यामुळे प्रत्येक जण स्वतःचे खरे कसे हे पटवून देण्याचा प्रयत्न करतात. असे विद्वान लोक एकत्र आले की त्यांच्यात वाद होतोच. वाद घातला नाही तर त्याला विद्वान कोण म्हणणार? विषय कोणताही असो, वाद हा झालाच पाहिजे हे विद्वानांचे मुख्य लक्षण आहे. त्यामुळे समर्थ विद्वानांकडून अशी अपेक्षा करीत आहेत की त्याने वादविवादाच्या भरीस पडू नये, तर आपल्या ज्ञानामृताने आत्मतृप्त व्हावे. हरिकथाकार मत्सररहित असावा. असा मत्सर नसलेला हरिकथाकार सर्व सज्जनांना प्रिय असतो व असावा. त्याची दृष्टी चौफेर असावी. सर्व गोष्टींचे ज्ञान त्याला असावे. तो मनाने अंतर्निष्ठ असावा. जयंत्यादिके नाना पर्वे तीर्थक्षेत्रे जे अपूर्वे जेथे वसजे देवादी देवे सामर्थ्य रूपे श्रीराम तया तीर्था ते जे न मानिती शब्द ज्ञाने मिथ्या म्हणती तया पामरा श्रीपती जोडेल कैसा श्रीराम निर्गुण गेले संदेहाने सगुण गेले ब्रह्मज्ञाने दोहीकडे अभिमाने ओस केले श्रीराम पुढे असता सगुणमूर्ती निर्गुण कथा जे करीती प्रतिपादून उच्छेदिती तेची पडत मूर्ख श्रीराम. की आपण पाहतो की वाराणसी सारखे तीर्थे अद्भुत असून तेथे महादेव त्याच्या सामर्थ्य रूपाने राहतो असे म्हटल्या जाते आणि बऱ्याच लोकांना त्याची प्रचिती पण येते, अनुभव पण येत असतात त्या पुण्यक्षेत्राला गेल्यानंतर. त्याचप्रमाणे आपण पाहतो की दरवर्षी आषाढी कार्तिकी एकादशीला वारकरी लोक अत्यंत श्रद्धेने विठ्ठलाला भेटण्यासाठी दर्शनासाठी जातात. प्रत्यक्ष विठ्ठल तेथे सामर्थ्य रूपाने राहतोच अशी त्यांची श्रद्धा असते. गाणगापूर सारख्या ठिकाणी दत्त जयंती सारखे महोत्सव व पर्वकाळ साजरे होतात. पण एवढे हे सगळे उत्सव, जयंती, पुण्यक्षेत्रे असली तरीही जे काही थोडाफार वेदांताचा अभ्यास करणारे असतात की ज्यांना वेदांताच्या शब्दज्ञानाने वेदांत समजलेला आहे परंतु त्यांना अनुभव आलेला नसतो आणि अनुभवही आलेला नसतो आणि शब्दज्ञानाने ज्ञान झालेले असताना ते त्या तीर्थक्षेत्रांना माईक म्हणतात. मग अशा तीर्थक्षेत्रांना माईक म्हणतात तर मग अशांवर ईश्वराची कृपा कशी होईल? कारण आपण पाहतो की वाराणसीमध्ये प्रत्यक्ष महादेव सामर्थ्य रूपाने राहतो आहे, पंढरीमध्ये पांडुरंग राहतो आहे. मग अशा तीर्थांना जर माईक म्हटलं तर त्यांच्यावर ईश्वरी कृपा कशी होईल? म्हणजे केवळ पंडित असणारे हे लोक ज्ञान झाल्यामुळे तीर्थक्षेत्रांना माईक म्हणतात आहे. या पंडित लोकांची अवस्था कशी असते हे 9व्या ओवीत समर्थांनी सांगितले आहे की निर्गुण गेले संदेहाने सगुण गेले ब्रह्मज्ञाने दोहीकडे अभिमाने ओस केले श्रीराम. की अशा या पंडित लोकांची शोकांतिकाच अशी असते की त्यांना निर्गुणाचे
दृढ अपरिवर्तनीय व अपरोक्ष ज्ञानही झालेले नसते व ब्रह्मविद्येच्या शब्दज्ञानामुळे सगुणावरही त्यांचं प्रेम नसते, म्हणजे सगुणावरही ते प्रेम करत नाहीत. आणि अशा प्रकारे त्यांचा केवळ मीचेच प्राबल्य दोन्हीकडून प्राबल्य वाढल्यामुळे दोन्हीकडून तो नागवला जातो. म्हणजे त्याच्या अंगी दोन्हीकडून फक्त अभिमानच भरलेला असल्यामुळे त्याला सगुणातही त्याला काही मिळत नाही आणि निर्गुणाचंही काहीच मिळत नाही. म्हणून समोर श्रीरामासारख्या सगुण देवताची मूर्ती असताना निर्बळ ब्रह्मज्ञान सांगून सगुणाचा अभेद करतात ते केवळ पडत मूर्ख आहे असे समर्थ सांगतात. ऐसे न की जे हरी कथा अंतर पडे उभय पंथा परीस लक्षणे आता हरी कथेसी श्रीराम सगुण मूर्ती पुढे भावे करुणा कीर्तन करावे नाना ध्याने वर्तावे प्रताप कीर्ती श्रीराम ऐसे गाता स्वभावे रसाळ कथा ओढवे सर्वांतरी हे लावे प्रेम सुख श्रीराम कथा रसायाची खूण सगुणी नानवे निर्गुण न बोलावे दोष गुण पुढिलांचे कदा श्रीराम देवाचे वर्णावे वैभव नाना प्रकारे महत्व सगुणी ठेवून या भाव हरिकथा करावी श्रीराम. ही समर्थ इथे सांगतात आहे की हरिकथा या पद्धतीने कधीच करू नये की ज्यामुळे सगुण आणि निर्गुण या दोन्हीही उपासनात दुरावा निर्माण होईल. म्हणून आता समर्थ आपल्याला उत्तम हरिकथेची लक्षणे सांगताना सांगतात आहे की सगुण अवताराची मूर्ती समोर ठेवून किंवा सगुण मूर्तीपुढे करुणारस प्रदान भावपूर्ण असं कीर्तन प्रवचन करावं. म्हणजे समचरण दृष्टी असलेले विठ्ठलाचे ध्यान, कोदंडधारी रामाचे ध्यान, कृष्णाचे ध्यान इत्यादी ध्यानांची रसभरीत वर्णने करावीत. त्यांचे पराक्रम आणि उज्ज्वल कीर्ती सांगावी. मग अशा सांगण्यामुळे सहजच रसाळ हरिकथा खुलत जाते आणि श्रोत्यांच्या अंतःकरणाला आनंद मिळतो आणि श्रोत्यांचे अंतःकरण प्रेमाच्या सुखाने भरून जाते. मग अशी उत्तम हरिकथाची उभारणी केली तर सगुणात करत असताना सगुणात निर्गुणाची सरमिसळ मात्र कधी करू नये. म्हणून अन्य वक्त्यांचे किंवा म्हणजे इतर जे काही वक्ते असतील त्या वक्त्यांच्या प्रवचन कीर्तन काही ऐकून त्यांना त्यांचे गुणदोष आपल्या कीर्तनातून ते सांगू नये, प्रवचनातून सांगू नये. मागे होऊन गेलेल्या श्रेष्ठांचे म्हणजे महान संतांचे किंवा पुढे बसलेल्या श्रोत्यांचे गुणदोष बोलू नये. रामकृष्णादिकांचे व ईश्वराचे वैभव सांगून त्यांचे महात्म्य त्यांनी गावे. म्हणजे सगुणावरील अखंड प्रेमाने हरिकीर्तन रंगलेले असावे. लाज सांडून जनाची आस्था सांडून धनाची नीच नवी कीर्तनाची आवडी धरावी श्रीराम नम्र होनी राजांगणी निशंक जावे लोटांगणी करताळिका नृत्य वाणी नामघोषे गरजावे श्रीराम. की अशा सगुणाची कीर्तन प्रवचन करत असताना म्हणजे सगुणाची भक्ती करणाऱ्यांसाठी हरिकथा करणाऱ्यांनी कुठल्याही लोकांची लाज न बाळगता भीड न धरता निसंकोचपणे व कुठल्याही बिदागीची म्हणजे मग ते धनाची असो, वस्त्राची असो किंवा इतर काही अशी कुठलीही अपेक्षा न ठेवता नव्या नव्या उन्मेषाने नव्या नव्या ठिकाणी कीर्तन करण्याची त्याला आवड असावी आणि तिथे तिथे अनेक गावांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्याने कीर्तन करावे. अत्यंत नम्रता स्वीकारून एखाद्या सभामंडपामध्ये कीर्तन करताना त्यांनी वारंवार लोटांगणे घालावीत. अशी पद्धत आहे की हा पण लोटांगण घालून ईश्वराला नमस्कार करण्याची पण एक पद्धत आहे. मग अशी लोटांगणे पण घालावीत. मुद्रांसह नृत्य करून
वाणीने नामाचा गर्जनापूर्वक घोष करावा. एकाची कीर्ती एका पुढे, वर्णिता साहित्य न पडे. म्हणून या निवाडे, जेथील तेथे श्रीराम. की समर्थांनी आधी वरच सांगितलं आहे की सगुण आणि निर्गुण या दोन्हीमध्ये काय फरक आहे हे कीर्तनकाराने लक्षात घ्यावे. आणि सगुणाचं कीर्तन करत असताना एखादं दैवत समोर असताना कीर्तनात दुसऱ्याच दैवताची कीर्ती सांगणे योग्य नाही. म्हणजे मल्हारी महात्म्य द्वारकेसी, द्वारका महात्म्य नेले काशी, काशी महात्म्य व्यंकटेशी शोभा न पवे, असं समर्थांनी आपल्याला मागे एकदा सांगितलेले आहे दासबोधातच. म्हणून ज्या त्या दैवतासमोर ज्याचे त्याचे महात्म्य प्रामुख्याने सांगावे. मूर्ती नसता सगुण, श्रवणी बैसले साधुजन, तरी अद्वैत निरूपण अवश्य करावे श्रीराम. नाही मूर्ती नाही सज्जन, श्रवणी बैसले भाविक जन, तरी करावे कीर्तन प्रास्ताविक वैराग्य श्रीराम. की समोर सगुणाची मूर्ती नसेल व श्रोत्यांमध्ये साधक व अधिकारी व्यक्ती बसल्या असतील तर अद्वैताचे म्हणजे निर्गुणाचे अवश्य निरूपण करावे. केवळ भाविक श्रोते बसले असता ज्यातून वैराग्य निर्माण होईल व प्रपंचासक्ती तुटेल असेच बोलणे बोलावे. शृंगारिक नवरसिक यामध्ये सांडावे एक, स्त्रियांधिकांचे कौतुक वर्णू नये की श्रीराम. लावण्य स्त्रियांचे वर्णिता, विकार बाधिजे तत्वता, धारिष्ठापासून श्रोता चळे तात्काळ श्रीराम. म्हणून ते तजावे, जे बाधक साधका स्वभावे, घेतांतरी ठसावे ध्यान स्त्रियांचे श्रीराम. लावण्य स्त्रियांचे ध्यान, कामाकार झाले मन, कैसे आठवेल ध्यान ईश्वराचे श्रीराम. स्त्री वर्णिता सुखावला, लावण्याचे भरी भरला, तो स्वय जाणावा चेवला ईश्वरापासून श्रीराम. की 9 रसांपैकी पहिल्या शृंगार रसाचा वापर कीर्तनकारांनी अगदी कमीत कमी करावा. एखाद्या वेळेस कीर्तनामध्ये गंधर्व स्त्रिया किंवा अन्य स्त्रियांचा संदर्भ आला असता ते थोडक्यात सांगून आवर्ते घ्यावे. कारण स्त्रियांच्या सौंदर्याचे जर वर्णन रसभरीत केले तर कामविकार जागा होऊन मनाची चलबिचल होते. मग साधकांच्या मूळच्या सहज प्रवृत्तीला ते वर्णन बाधक ठरून स्त्रीचे चिंतन सुरू होऊन जाण्याची शक्यता असल्याने ते टाळावे. मग स्त्री मूर्तीचे ध्यान लागून अंतःकरण वृत्ती कामाने भरून जाते तर मग तिथं ईश्वराचे ध्यान कसे होणार. म्हणून स्त्रीच्या वर्णनातील वृत्ती सुखाकार होऊन जो त्या सौंदर्यात स्वतःला हरवून बसतो तो ईश्वर चिंतनापासून नक्कीच ढळलेला असतो. हरिकथेसी भावबळे, गेला रंग तो तुंबळे, निमिष एक जरी आकळे, ध्यानी परमात्मा श्रीराम. ध्यानी गुंतले मन, कैसे आठवेल जन, निशंक निर्लज्ज कीर्तन करिता रंग माझे श्रीराम. की हरिकथेमध्ये भक्तीचे सामर्थ्य असेल तर अशा भक्तीच्या सामर्थ्याने क्षणभर तरी त्या परमात्म्याचे ध्यान लागले तर चित्ताचा गमावलेला हरिकथेतील आनंद परत मिळवता येतो. एवढे सामर्थ्य भक्तीत आहे. एकदा मन त्या परमात्म्याच्या ध्यानात गुंतले की बाकी सर्व गोष्टींचे भान न राहून निशंकपणे संकोचरहित कीर्तन तो करू लागला की हरिकथेत हरिरंगच भरून राहतो. राग ज्ञान ताळ ज्ञान, स्वर ज्ञानेसी व्युत्पन्न, अर्थान्वयाचे कीर्तन करू जाणे श्रीराम. राग ताल स्वर यांच्या ज्ञानासह जो वेदांत शास्त्र वेदता असतो तो अर्थपूर्ण व सुसंबद्ध असं कीर्तन करू शकतो. 56 भाषा नाना कळा, कंठ माधुर्य कोकिळा, परी तो भक्ती मार्ग वेगळा, भक्त जाणती श्रीराम. भक्तास देवांचे ध्यान, देवा वाचून नेणे अन्न,
कळावंतांचे जे मन ते कलाकार झाले श्रीराम. एखाद्या जवळ अनेक भाषांचे ज्ञान असते, कोकिळेप्रमाणे त्यांचा आवाजही गोड असेल, पण भक्तीचा गोडवा काही वेगळाच असतो व ते फक्त भक्तच जाणतात. म्हणून भक्ताला देवाचे ध्यान लागले की देवा वाचून दुसरे काही तो जाणतच नाही. परंतु सामान्य कलाकार सहजच कलासक्त असतो, त्याला भगवत प्रेम नसते. श्री हरी विण जे कळा तेची जाणावी अवकळा, देवास सांडून वेगळा प्रत्यक्ष पडिला श्रीराम. सर्पी वेढले चंदनासी निधान आड विवसी, नाना कळा देवासी आड तैस्या श्रीराम. श्रीहरीवर प्रेम नसताना असलेली कोणतीही कळा ही अवकळाच होय, कारण तो आपल्या कलेत अडकून देवापेक्षा कलेवरच प्रेम जास्त करतो. त्यामुळे तो कलावंत आनंदरूप देवापासून वेगळा पडतो. सर्पी वेढले चंदनासी निदान आड विवसी, नाना कळा देवासी आड तैस्या श्रीराम. सांडूनी देव सर्वज्ञ नादामध्ये व्हावे मग्न, ते प्रत्यक्ष विघ्न आडवे आले श्रीराम. एक मन गुंतलेश्वरी कोणे चिंतावा श्रीहरी, बळेची धरुनिया चोरी शुश्रूषा घेतली श्रीराम. करिता देवाचे दर्शन आडवे आले राग ज्ञान, तेने धरुनिया मन स्वरा मागे नेले श्रीराम. भेटो जाता राजद्वारी बळेच धरिला वेगारी, कळावंता तैसे परी कळेना केली श्रीराम. ज्याप्रमाणे चंदनाच्या झाडाला सर्प विळखा घालून बसतो किंवा गुप्त धनाच्या साठ्यावर डाकीन बसलेली असते, त्याप्रमाणे सर्व प्रकारच्या कला भगवत प्रेम नसेल तर देवाच्या प्राप्तीच्या ते सगळं आड येते. कारण सर्वच देव बाजूला सारून संगीतासारख्या कलेच्या नादात तल्लीन होणे हे देवप्राप्तीच्या आड येणारे साक्षात विघ्न आहे. कारण ताल, स्वर, नृत्य, राग, वाद्य यामध्ये जर मनुष्य अडकून पडल्यास देवप्राप्तीसाठी हे सगळे विघ्न म्हणूनच तयार ठरते. कारण त्यामुळे देवाची प्राप्ती होतच नाही. आणि मन त्या कलेमध्येच एकदा गुंतले, कारण मन एकच असते आणि ते जर कलेमध्ये गुंतले, ते स्वरात गुंतले, तर मग हरीचे चिंतन कोण करणार. म्हणून स्वररूप चोर कलाकाराला धरून नेऊन स्वतःची जणू सेवाच करून घेतो. मग असा कलाकार भक्त हा भगवत सेवेला मुक्तो. देवाचे दर्शन घ्यावयास जावे, तो एखाद्या तालाची आलापी आडवी येऊन तो मनाला पुन्हा स्वरामागे ओढीत नेतो. त्याचप्रमाणे एखाद्या राजाला भेटण्यासाठी राजाच्या द्वारात जावे व कोणा राजसेवकाने ओढून नेऊन वेठा भिगारीला लावावे, तसे या कलाकाराचे होते. म्हणून समर्थ सांगतात आहे, मन ठेवणी ईश्वरी जो कोणी हरी कथा करी, तोची हे संसारी धन्य जाणा श्रीराम. जो चित्तवृत्ती ईश्वराकडे ठेवून हरिकथा करतो, तोच या प्रपंचात जन्माला येऊन धन्य होतो. जयास हरिकथेची गोडी उठे नीच नवी आवडी, तयास जोडली जोडी सर्वोत्तमाची श्रीराम. हरिकथा मांडली जेथे सर्व सांडून धावे तेथे, आलस्य निद्रा दौडून स्वार्थे हरिकथेसी सादर श्रीराम. हरिभक्तांची ये घरी नीच कृत्य अंगीकारी, साहिभूत सर्वांपरी साक्षेपे होय श्रीराम. या नाव हरिदास जयास नामी विश्वास, जेथून हा समास संपूर्ण झाला श्रीराम. म्हणून भगवत प्रेमाची चढती वाढती आवड निर्माण होऊन स्वतःला आणि इतरांना जो आवड निर्माण करून देतो, तो हरिकथा करतो,
त्याला सर्वोत्तम हरिरूपाचे दर्शन होते. मग जेथे हरिकथा चालू असेल तिथे तो आळस, झोप व इतर आवडी स्वतःच्या बाजूला ठेवून ते हरिकीर्तन ऐकण्यासाठी तो धावत जातो व मनापासून त्या कथेत सामील होतो. आणि असा हरिभक्त स्वतःचे नसेल पण इतरांचेही जर प्रवचन कीर्तन असतील तर स्वतः कीर्तनकार जरी तो असला तरी तो हरिभक्ताच्या घरी कीर्तन सुरू असले तरी तो सामान्य प्रमाणे बसून आणि कामाची मदत करून सगळं तिथे कार्य करत असतो. म्हणजे हरिभक्ताच्या घरी सर्व प्रकारचे तो कामे करून सर्व प्रकारे त्याला मदत करतो. तोच खरा हरिदास आहे की त्याची नामावर अपार श्रद्धा असते. हे सांगून समर्थांनी या समासाचा शेवट केला आहे. जय जय रघुवीर समर्थ.